मूकं करोति वाचालं हां, तर आपला बुद्धी हा विषय चालू होता आणि मागच्या वेळी आपण बुद्धीच्या ज्या वेगवेगळ्या मार्गामध्ये ज्या अवस्था डिफाईन केलेल्या आहेत, म्हणजे एक तर प्रमाणे आपण बघत होतो, की मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध या चित्ताच्या ज्या स्टेजेस आहेत, त्या चित्ताच्या उत्तरोत्तर प्रगत अवस्था आहेत. आणि मूळ जे अंतःकरण तत्व आहे, अंतःकरण तत्वापासून पहिल्यांदा लाइक हे अहंकार अ, अहंकारापासून पुढे हे चित्त, मन, बुद्धी हे त्याच अंतःकरण तत्वाच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्यामुळे चित्ताची अवस्था मूळपासून निरुद्ध होत जाणं हेच बुद्धीची शुद्धी होऊन ती बुद्धी आत्मतत्व पूर्ण शुद्ध बुद्धीत आत्मतत्व प्रकाशित होईपर्यंत त्याचा विकास होणं हे सगळं एकच आहे. त्यामुळे हे आपण एकत्र हे सगळं बघतोय. त्याच्याबरोबर काल आपण आता जे मागच्या वेळी आपण जे डिस्कस करत होतो ते अ, प्रत्येक कोशाशी अ, संलग्न जेव्हा बुद्धी असते, तर त्या संदर्भात विकास कसा करायचा हे आपण बघत होतो. म्हणजे स्थूल देहात अडकलेली बुद्धी आहे किंवा अन्नमय कोशात, तर त्या बुद्धीचा विषय काय असतो? तर मग आपलं शरीर, आपले कपडे, गाडी घेतली किंवा दागिने घेतले किंवा अ, ज्या सगळ्या फिजिकल गोष्टी आहेत, त्या जेव्हा मनुष्य त्यात जेव्हा बुद्धी जास्त अडकलेली असते, तेव्हा आपल्याला हे लक्षात येतंय की जास्त बुद्धी अन्नमय कोशातच अडकले, म्हणजे बेसिक लेवलच चालू आहे अजून. त्याच्यानंतर भूक लागणं, अर्थात हे पाची कोश पूर्ण साक्षात्कार होईपर्यंत या कोशाच्या बाहेर जाता येत नाही. पण प्रगती कशी करायची किंवा प्रगती बुद्धीची सुधारणा किती झाली हे कसं बघायचं, तर त्याच्यासाठी ती बुद्धी कुठे अडकलेली आहे हे आपल्याला बघता येतं. तर आपण एकमेकांशी बोलताना किंवा अ, एकटे असताना पण कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करतोय? आपण आपल्या शरीराचा विचार जर जास्त करत असलो, तर आपण अन्नमय कोशात अडकलेले आहोत हे समजतं. जर भूक लागली, तहान लागली, यात जर किंवा अ, शरीराचे जे इन्व्हॉलंटरी सिस्टीम बद्दल जे विचार आहेत, तो प्राणमय कोश आहे. भागवतात महाराज सांगतात, की परीक्षित राजा तो शिकारीला गेलेला असताना त्या जरासंधाचा मुकुट डोक्यावर असल्यामुळे अ, भूक तहान त्याला सहन झाली नाही. ती इतकी की इतका धार्मिक राजा असून, इतका इतका भक्त राजा असून सुद्धा त्याच्याकडनं त्या सत्पुरुषांचा अपमान घडला आणि त्याला तो शाप झालाय. आणि तोच परीक्षित राजा भागवत जेव्हा शुकाचार्य सांगतायत तेव्हा 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, अ, तरीही त्याला भूक तहानेचा विसर पडलेला आहे. शेवटच्या दिवशी पण तो सांगतो, की मला तहान भूक काहीच नाही. म्हणजे तो अन्नमय, प्राणमय कोशाच्या पलीकडे त्याची बुद्धी गेलेली आहे. नंतरचं मनोमय, विज्ञानमयच्याही पलीकडे जाऊन जेव्हा तक्षकांनी दंश केला, त्यावेळी तर तो समाधी म्हणजे तो निरुद्ध अवस्थेत पर्यंत पोहोचलेला आहे. तर म्हणजे या अवस्थेपासून यामुळे पण आपल्याला कळतं, की कोणत्या कोशात आपण अडकलेलो आहोत किंवा आपण मूढ आहोत का क्षिप्त आहोत हे आपल्याला कळतं. आणि जिथे आहोत त्याप्रमाणे आपल्याला उपाय करायला लागतो. म्हणजे जर मूढ पूर्ण अवस्था आहे किंवा अन्नमय कोशातच जास्त अडकलेलो आहे, याचा अर्थ अज्ञान तमोगुण हे जास्त आहे. त्यामुळे जी साधना आहे ती अ, अ, साधना सगळीच सात्विक असली तरी त्याचेही काही रजोगुणी, सत्वगुणी असे प्रकार येतात. म्हणजे अ, उत्तम हे स्वरूपानुसंधान सांगितलेलं आहे. मध्यम पूजन वगैरे आणि
तीर्थयात्रा अधमाधमा म्हणून सांगितलेले आहे. तर अधम म्हणजे त्या कमी आहेत असा अर्थ नाही. अ, कमी लेव्हलला ज्यांची बुद्धी आहे त्यांना त्या जास्त उपयोगी आहेत असा त्याचा अर्थ आहे. कारण तीर्थयात्रा या सगळ्यांना तितक्याच महत्वाच्या आहेत. अ, कारण संत महात्मे त्या तीर्थात राहतात. महाराज सांगतात प्रवचनात, की त्यामुळे या सगळ्या तीर्थांना पवित्र करण्यासाठी संत महात्मे तीर्थात राहतात. त्यामुळे तिथे त्यांची भेट होऊन आपल्या उद्धाराची शक्यता वाढते म्हणून तीर्थयात्रा कराव्यात. पण तो मूढ किंवा क्षिप्त अवस्थेत असलेल्यांसाठी मुद्दामून उपाय आहे. म्हणजे तमोगुणात अडकलेला आहे, तर त्याला सात्विक गोष्टी सांगून उपयोग नाही. एखादा अगदीच ज्याची बुद्धी खाणं-पिणं सगळ्या भोगसामग्रीत अडकले, त्याला आपण एकदम सांगितलं, की आता तू 3 तास एका जागी बसून ध्यान कर, तर काहीच होणार नाही किंवा त्याचे काहीतरी उलटेच परिणामही होऊ शकतात. तर त्याच्यामुळे तमोगुणातनं बाहेर यायला रजोगुण सत्वगुणाला बरोबर घेऊन रजोगुण वाढला पाहिजे. म्हणजे सात्विक कर्म जी तिथे फिजिकल सेवा आहे, त्या घडून ती बुद्धी शुद्ध झाली, की मग आंतरिक साधनेला नंतर सुरुवात होऊ शकते. तर अन्नमय कोशात जर अडकलेले असू, तर अभ्यास काय आहे? तर शरीरापेक्षा मी वेगळा कसा आहे याचं निदान भान ठेवावं. सुरुवातीलाच आपण म्हटलं, की मी बुद्धीही नाही आणि मनही नाही. तर ते एकतर पटणार नाही कोणाला आणि पटलं तरी ते वळणार नाही. इव्हन आपण जेव्हा अध्यात्माचाही विचार करतो, तेव्हा मी विचार केला म्हणतो, तेव्हा माझी बुद्धी किंवा माझं मन हे विचार करतंय, त्याला आपण मी म्हणतच असतो. तर त्यामुळे त्या सुरुवातीला निदान शरीरापासून तरी बाहेर येतोय की नाही, हा अभ्यास करायला सांगितलाय. याच्यासाठी महाराजांनी एक गोष्ट सांगितलेली प्रवचनात, की एकदा रोचन, इंद्र आणि विरोचन म्हणजे प्रल्हादाचा मुलगा, बलिराजाचे वडील, हे दोघे बृहस्पतींकडे जातात. दोघांनाही एकच प्रश्न असतो, की मी कोण आहे? तर दोघांनाही बृहस्पती सांगतात, की चांगलं एकदम तयार व्हा, चांगले कपडे घाला, चांगले दागिने वगैरे घाला, मुकुट घाला आणि आरशात पहा, जे रूप दिसते तेच तुम्ही आहात म्हणून. तर दोघेही जातात, दोघेही आरशात पाहतात. विरोचनाला ते पटतं, इंद्राला ते पटत नाही. इंद्र विचार करतो, की आत्ता मी सुंदर दिसतोय, हे सगळं अलंकार घातलेलं आहे, चांगलं वाटतंय मला. पण असाच सुंदर नेहमी मी दिसेनच असं नाही. कधी दैत्यांचं आक्रमण होणार किंवा अशा ह्याच्यात माझ्या चेहऱ्यावर हास्य नाही, ते चेहऱ्यावर तजेला नाही. तरीही मी ही जाणीव आहे, म्हणजे मी हे शरीर नाही. अशी शंका आल्यावर तो परत जातो बृहस्पतींकडे. पण विरोचन जो असतो तो तिथेच खुश होतो आणि मग तो देह म्हणजे मीच आणि या देहाला कसं सांभाळता येईल या दृष्टीने म्हणजेच आसुरी प्रवृत्तीने वागत राहतो. मग तो इंद्र पुन्हा जातो तेव्हा बृहस्पती त्याला 100 वर्ष तपश्चर्या करायला लावतात. 100 वर्ष तपश्चर्या करून ये म्हणतात. मग आल्यावर ते म्हणतात, अरे तू देह नाहीस, तू मन आहेस. पुन्हा इंद्र जातो, पुन्हा त्याला शंका येते, जर मी मन आहे तर ते मन बदलतं असतं. पण ते मन बदललं तरी माझं मन किंवा माझं चित्त थाऱ्यावर नाही मी म्हणतो. म्हणजे मी मनापेक्षा वेगळा. असं करत करत तो मी मनापेक्षा वेगळा, मग बुद्धीपेक्षा वेगळा असं करत त्याला तो ते तत्वज्ञानापर्यंत पोहोचतो. तर तसं आत्ता आपण कुठे अडकलेलो आहोत त्याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. होतं काय, आपल्याला ईश्वराने बुद्धी दिली, आपण अ, अ, महाराजांच्या कृपेने चांगलं वाचतो पण. पण ते वाचल्यावर एक असं होतं, की सर्वात श्रेष्ठ जी अवस्था आहे संत महात्म्यांची, की वाहू हा संसार देवापायी किंवा अ, कोणाही जीवाचा नगडो मत्सर किंवा आपण म्हणतो हे विश्वची माझे घर, हे पटतं आपल्याला आणि तसंच एकदम आपण करायला जातो.
आणि मग ते जमलं नाही की आपल्याला त्रासही होतो. म्हणजे कोणासाठी आपण काही केलं, करताना अगदी निस्वार्थीपणे केलं, पण त्यांनी रेसिप्रोकेट नाही केलं किंवा उलटच काहीतरी अपकार केले, तर कुठेतरी दुःख होतं. याचं कारण आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. त्याच्यामुळे जिथपर्यंत आपण आहोत, तिथून पुढे कसं जाता येईल हा विचार करण्यासाठी बुद्धी आत्ता आपली कुठे आहे, हे याचा विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण एवढ्या डिटेलमध्ये हे बघतोय. तर आपण अन्नमय कोश बघत होतो. देहापेक्षा मी नाही हे कळण्यासाठी तपसंतापे हे सांगितलेलं आहे. म्हणजे देहाला जे पाहिजे, 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 पाहिजे असं म्हणतो आपण, तर ते देहाला नाही मिळणार. हा जो अभ्यास आहे, त्याला म्हणजे देहाला संताप देऊन देहबुद्धी कमी करणं हा तपशब्दाचा एक अर्थ आहे. तर अ, देहाच्या कम्फर्ट कडे त्यांनी लक्ष कमी झालं, की मग मन देहावरचं निघून निदान आत वळू शकतं. नाहीतर मग आता मला अमक्या वेळी मी उठलो, आता मला चहा पाहिजे, आता मला हे पाहिजे, आता मला अ, अमुक पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्था आत्ता पाहिजे, उद्या पाहिजे आणि आयुष्यभर पाहिजे. महाराज म्हणालेले, की पाहिजे, पाहिजे हे संपतच नाही. की आजही पाहिजे, आयुष्यभर पाहिजे. पण जो 24 गुरूंबद्दल सांगताना महाराज म्हणालेले. मात्र त्याच्याकरता तो संग्रह टाळण्याकरता तो गुरु सांगितलाय, की तो पक्षी मांसाचा गोळा घेऊन चाललाय आणि सगळे त्याच्या मागे लागलेत. आणि जेव्हा तो गोळा त्याने टाकून दिला, तेव्हा ते बाकीचे सगळे पक्षी त्याला सोडून देतात. तर तसा मला पाहिजे पाहिजे जोपर्यंत अभ्यास आहे, तोपर्यंत ह्या सगळ्या अ, अ, विचाराला, अध्यात्माला सुरुवातच होणार नाही. कारण अध्यात्म हा आंतरिक प्रवास आहे. निदान शरीरापासून तरी मन थोडं बाजूला व्हायला पाहिजे. तरच ते आतमध्ये जाऊन आत्मनिरीक्षण जे महाराजांनी सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या प्रवचनात वाचलं, की मुख्य स्वरूपानुसंधान. पण ते स्वरूपानुसंधान होण्यासाठी ते मनशोधनं, देवगुरु सेवनं हे सगळं आहे. त्याच्यासाठी देहापासून बुद्धी बाजूला व्हायला पाहिजे आणि ती होण्याचा अभ्यास खूप मोठा आहे. म्हणजे अ, पूर्ण दिवसात ठीक आहे, काही वेळ आपण साधना करताना देहापासून बाजूला राहिलोय किंवा प्रवचन वाचन करताना देहापासून बाजूला राहिलोय. पण बाकीचा जो वेळ आहे, त्याच्यात आपण किती देहापासून बाजूला राहतो? एखाद्याला म्हणजे साधनावर इतकं आहे, की फॅन नसेल, झोप नाही येत आहे. एसी नसेल तर झोप येत नाही. अ, गाडी नसेल तर प्रवास होत नाही. हे सगळं जे प्रकार होतात, याचं कारण ते देहबुद्धी दृढ होण्याकरताच प्रयत्न केला गेलेला आहे आणि शरीराला तेवढ्या कम्फर्टची सवय झालेली आहे. आपण साधं बघतो, मोबाईल शिवाय पण राहता येत नाही. जस्ट आपल्याच आयुष्यात 15, 20, 25 वर्षापूर्वी मोबाईल नसताना काहीच अडत नव्हतं. आणि आता मोबाईल वाचून सगळंच अडतंय. तर ह्या सगळ्या ज्या सवयी आपल्या देहाला पहिल्यांदा लागलेल्या आहेत आणि मग मनाला लागलेल्या आहेत. तर त्यामुळे देहातनं बाजूला होण्यासाठी देहाच्या गरजा कशा कमी करता येईल आणि त्याच्यासाठी एक सोपा उपाय अ, प्रल्हादजींनी सांगितलेला आहे भागवतात. की आपल्याला जे हवं आहे, तर आपण त्या परमात्म तत्वाचं प्रतिबिंब आहोत. तर त्यामुळे बिंबाला जर दिलं, तर ते प्रतिबिंबाला मिळतं. म्हणजे समजा आपण आरशाच्या समोर उभं राहिलो, तर आरशात जे प्रतिबिंब दिसतंय, त्याला जर आपल्याला अ, गोरं बघायचं असेल, तर आपण आरशाला पावडर नाही लावत, स्वतःला पावडर लावतो. तसं बिंबाला दिलं, तर ते प्रतिबिंबाला मिळतं. म्हणून जे काही आहे, जे काही आपल्याला हवं आहे, तेही ईश्वराला अर्पण करायला सुरुवात जर केली, तर त्यांनी देहाकडचं लक्ष कमी होऊन ईश्वराकडे लक्ष लागायला पण सुरुवात होते आणि देहात
च्या ज्या इच्छा आहेत त्या जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत मिळतही जातं. असा हा सोप्पा एक मार्ग प्रल्हादजींनी सांगितलेला आहे, की ज्यातनं आपण अ, अन्नमय कोशापासून किंवा देहबुद्धीपासून वर येऊ शकतो. त्याच्यानंतर येतंय प्राणमय कोश. प्राणमय कोशावर नियंत्रण हेही अ, प्राणमय कोश असा आहे, की त्याचा मनाने विचार करणं फार कठीण आहे. म्हणजे अन्नमय कोश कळू शकतं, हे स्थूल शरीर मी आहे. मनोमय कोश म्हणजे माझं मन आणि इंद्रिय याने मनाचे विचार आणि सेन्सेसनी घेतलेले विषय ह्या सगळ्यांनी मनोमय कोश जो बनतो तोही समजायला कठीण आहे. प्राणाचं जे कार्य आहे ते आपल्या नकळत चालू आहे आणि त्याच्यावर आपला काही कंट्रोलही नाहीये. म्हणजे अन्नपचन कसं होतंय आपला कंट्रोल नाही. श्वास आपण म्हणतो आपला कंट्रोल आहे, पण आता आपण श्वास हा शब्द म्हटल्यावर आपल्याला लक्षात येतं, की आपण श्वास घेतोय आणि मग आपण फोर्सफुली घेतल्यासारखं आपल्याला वाटतं. पण अदरवाईज तो श्वास आपोआप चालू असतो. डोळ्याची उघड-झाप हेही प्राणाचं कार्य आहे. तेही आपोआप चालू असतं. मग त्या प्राणमय कोशाच्या पलीकडे जर जायचं असेल, तर त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे? तर त्याच्यासाठी एक तर योगाभ्यास सांगितलाय, की प्राण स्थिर झाला, म्हणजे प्राणावर कंट्रोल आला, की मन स्थिर होतं. म्हणजे प्राण स्थिर झाला, की प्राणमय कोशाच्या पलीकडे आपण गेलो. मग त्याच्यानंतर मन स्थिर करणं हे सोपं झालं. कारण भूक, तहान आधी लागणं अ, असं सांगितलेलं आहे, की अ, शरीराचे जे विकार आहेत त्यातला तहान-भूक ही व्याधी म्हटलेलं आहे आणि म्हणून संन्यासी महात्म्याला पण अ, भिक्षा भेषज म्हटलेलं आहे. महाराज सांगतात, की भिक्षा हे औषध घ्यायला त्याला परवानगी आहे. म्हणजे ती भिक्षा अ, चवीसाठी नाही, फक्त भूक आणि तहान या रोगावर औषध म्हणून घ्यायला सांगितलेले आहे. तर असं असल्यामुळे त्याच्यावर कंट्रोल कसा? तर एक तर प्राणायाम आहे. प्राणायामाने मन स्थिर झालं, की त्या प्राणमय कोशापासून बाहेर गेलं. मग एकदा स्थिर मन आपण म्हणतो ना, की महाराजांबरोबर बोलत असताना, "अरे, इतके तास झाले, काय तहान-भूक काही विसरून गेलो." असं कधीतरी आपली ही अवस्था होते. पण ती टिकण्यासाठी एक तर प्राणायामाचा अभ्यास पाहिजे, नाहीतर मग मन स्थिर झाल्यावर प्राण स्थिर होतो. म्हणजे मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी, महाराजांच्या ठिकाणी लागलं पाहिजे. गीतेतला एक म्हणजे सर्वात महत्वाचा श्लोक आहे 12व्या अध्यायातला. आपण पुढे कधी जमलं तर ते पूर्ण 12वा अध्याय घेऊ, भक्तियोग. तर त्याच्यातला सर्वात महत्वाचा श्लोक, की ज्याच्यात पूर्ण सगळ्या उपासनांचं किंवा अध्यात्माचं सार आलंय, तो म्हणजे मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. म्हणजे मन आणि बुद्धी हे माझ्यातच तू ठेव. म्हणजे मनाचा आधार मी ठेव. म्हणजे मनाचं कार्य सतत चालू असतं. ते कार्य थांबून निश्चय झाला की त्याला बुद्धी म्हणतात. त्यामुळे मन ही संज्ञाच अनालिसिस करणाऱ्या अंतःकरण तत्वाला असल्याने त्याची भिरभिर चालूच असते. पण मग तो विचार कसा पाहिजे, की अरे आता मी कोणती उपासना करू? आज माझा जप झाला की नाही? महाराजांबद्दल काही आपलं वाचन झालं की नाही? ही भिरभिर चांगली आहे. तर जसं आपण अ, परत ह्याच्यात मूळ क्षिप्त विक्षिप्तच्या निमित्ताने पाहणारच आहोत. मागे योगसूत्राच्या वेळी आपण थोडंसं पाहिलं, की वृत्ती जरी असल्या तरी त्या क्लिष्ट पण असतात आणि अक्लिष्ट पण असतात. म्हणजे वृत्तीचा निरोध हा जरी योग असला, तरी तो पूर्ण निरोध होण्याआधी त्याच वृत्तींचा त्या निरोधासाठी उपयोग होतो. तेव्हा त्या वृत्ती अक्लिष्ट म्हणतात. तर मनाने ईश्वरासंबंधीच अॅनालिसिस केलं, तर ते अक्लिष्ट वृत्ती झाल्या आणि त्यांनी मन मन स्थिर झालं, की प्राण स्थिर होतं. अ, आणि अ, म्हणजे त्या प्राणमय कोशाच्या वर आपण जाऊ शकतो.
दुसरं भगवान गीतेत सांगतात, की म्हणजे योगः कर्मसु कौशलम. म्हणजे त्यात त्यांनी युक्त आहार विहारस्य म्हणून सांगितलेले. म्हणजे आहारयुक्त पाहिजे, विहारयुक्त पाहिजे आणि युक्त चेष्टसा म्हणजे जे जे काही आपण करतो ते योग्य प्रमाणात आणि योग्यच केलं तर योगः भवती म्हणजे अ, सुसहा म्हणतायत. म्हणजे योग त्यांनी सुकर होतो. तर अ, म्हणजे आपल्या आहार आणि विहाराचा आणि युक्त स्वप्नावबोधस्य पण म्हटलंय. म्हणजे स्वप्न पण योग्य प्रमाणात असावी. आता स्वप्नावर कंट्रोल कसा येणार? तर आहार शुद्धी आणि चित्तशुद्धी झाली, तर स्वप्नावस्थेतही ईश्वराच्या संबंधित स्वप्न पडू शकतात. तेव्हा मग निद्रावस्था जी तमोगुणी जी म्हटलेली आहे, ती अवस्था सुद्धा अक्लिष्ट होऊ शकते. म्हणजे ती निद्रेचंही योगनिद्रेत रूपांतर होऊ शकतं. तर तिकडे आहार शुद्धी हा उपयोग होतो. म्हणजे अन्नमय कोशातून बाहेर पडण्यासाठी जो उपाय आहे आहार शुद्धीचा, तो उपाय बुद्धीच्या शुद्धीपर्यंतही उपयोगीच आहे. म्हणजे शेवटपर्यंत तो उपयोगी आहे. तर हे सांगितलंय. तर अन्नमय कोश झाला, मनोमय कोश प्राणमय कोश झाला. आता मनोमय कोशाची शुद्धी आणि कशी? तर हा पूर्ण जो आपला ज्ञानमार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, हा सगळा मार्ग जो आहे, तो मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश याच्यातच सगळा चाललेला आहे. म्हणजे म मनाच्या अवस्थेत असताना ते मन आपण ईश्वरात कसं अडकवतो, मय्येव मन आदस्व आणि बुद्धी ईश्वरातच बुद्धीचा निवेश कसा करतो, हाच सगळा अध्यात्म मार्ग आहे. तर त्याच्यासाठी अ, दत्त महात्म्यात किंवा कोणत्याही पुराणात जर आपण बघितलं, तर 3 त्याच्या प्रत्येकाच्या अवस्थेप्रमाणे म्हणजे जर अजून अन्नमय प्राणमय कोशातच अडकलेलं आहे किंवा मूढ चित्त अवस्थेतच अडकलेलं असेल, तर तिथून वर जाण्यासाठी उपासना कर्ममार्ग आहे. धर्माचरण जे आहे किंवा शास्त्र जे आहे, वेदांचा जो पूर्वांग जो आहे, कर्ममार्ग, हा खरं तर ती महाराजांनी सांगितलंय, की ती दास्यभक्तीच आहे. कारण वेद ही ईश्वराची आज्ञा आहे आणि ईश्वराच्या आज्ञेचं पालन करणं ही ती भक्तीच आहे आणि ती व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वेनी आहे. म्हणजे आपल्या मनाने जेव्हा आपण भक्ती करतो, तेव्हा चुकण्याचा संभव असतो. पण शास्त्राप्रमाणे जेव्हा आपण जातो, तिथे कुठे पडायची भीती नाही. तर त्यामुळे तो उपासना मार्ग आहे. ज्ञानमार्गही आहे. हो, हो. चालू आहे, चालू आहे. ज्ञानमार्गही आहे आणि भक्तिमार्ग तर आहेच आहे. अ, महाराजांनी आळंदीला झालेल्या भक्तीच्या प्रवचनात सांगितलेलं आहे, की कलियुगात म्हणजे भक्तीलाच महत्व आहे. पण केवल भक्तीनी मुक्ती होऊ शकते. केवल ज्ञान किंवा केवल कर्म, कर्म तर ज्ञान पर्यावसायी होऊ शकत नाही. कारण कर्ममार्गाने किंवा धर्माचरणाने बुद्धी शुद्ध होते आणि म्हणजेच साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त होते आणि मग तो ज्ञानाचा उपदेश होऊन तो ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणजे कर्ममार्गात कर्ममार्ग डायरेक्ट ज्ञानात पर्यवसायी किंवा आत्मज्ञानात पर्यवसायी होत नाही. त्यांनी ज्ञानाची योग्यता येते आणि मग सद्गुरूंचा लाभ होऊन पुढे तो त्यांच्याकडनं आपण तद्वितीय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मागे अर्थ पाहिलेला तसा त्यांच्याकडनं शरण जाऊन त्यांना प्रश्न करून त्यांच्याकडनं ज्ञान आपण घेऊ शकतो. भक्तिमार्ग केवल भक्ती ही आहे, पण ती खूप मोठी आहे. ज्ञानापेक्षाही ती कठीण आहे. महाराज सांगतात प्रवचनात, की एखादा मुक्ती मागितली एखाद्याने, तर घेऊन जा म्हणतात भगवान. पण भक्ती मागितली तर जरा विचार करतो म्हणतात. इतकी ती भक्ती
मिळायला कठीण आहे अल्टिमेट भक्ती. पण मागे आपण पाहिल्याप्रमाणे साधन मार्गाची सुरुवात या हिशोबाने सर्वात सोपी भक्ती आहे. कारण किती सोपं आहे. व्यवहारात जसं आपलं कोणावर तरी आसक्ती आहे, कशावर तरी आसक्ती आहे, कशावर तरी प्रेम आहे. वस्तूवर आसक्ती आहे, माणसांवर आसक्ती आहे, प्रेम आहे. ती फक्त देवावर ठेवायला सुरुवात करायची. त्यामुळे सुरुवात सोपी आहे भक्तीची. तर तो एक भक्ती मार्ग आहे. पण आता स्पेसिफिक आपण त्या स्टेजला कसं पुढे जायचं हा पण विचार करतोय. तर मनाच्या अवस्थेत असताना अ, निश्चयात्मक बुद्धी कशी होईल याच्यासाठी अ, सद्ग्रंथाचं वाचन आहे, संतांच्या चरित्राचं वाचन आहे. हे फार महत्वाचं आहे. डायरेक्ट जर सद्गुरूंचा सहवास असेल, त्यांच्याशी बोलता येत असेल, त्यांना परिप्रश्न करता येत असेल तर प्रश्नच नाही. पण तसं जर नसेल तर त्यांची जी वचनं आहेत, त्यांची प्रवचनं आहेत, त्यांचं चरित्र आहे, याच्या अभ्यासाने आपण मनाच्या अवस्थेत अ, तेही ते मन ईश्वरावर अधिष्ठित ठेवू शकतो आणि बुद्धीच्या अवस्थेपर्यंत पोचू शकतो आणि तीही सद्बुद्धी म्हणजे ईश्वरातच निवेश केलेली बुद्धी आपली होऊ शकते. आणि तसं जर झालं तर आनंदमय कोश जो आहे, जे कारण देहाचं ठिकाण आहे, की निद्रावस्था आहे. निद्रावस्थेत बुद्धीही कार्य करत नाही खरं म्हटलं तर. म्हणजे तिथे तो आनंद आणि अज्ञानयुक्त आनंद आहे. आहे तो अ, ब्रह्मानंदच, पण तो अज्ञानयुक्त आहे. पण बुद्धीची, शरीराची, आपल्या शरीरातल्या अ, पंचमहाभूतांची शुद्धी जशी होत जाते, तशी ती निद्रा ही जाणीवयुक्त राहू शकते. म्हणजेच ती निद्रा योगनिद्रेत कन्व्हर्ट होते. भगवान आपण ऐकतो की आषाढी एकादशीला भगवान निद्रिस्त होतात, कार्तिक एकादशीला उठतात. पण ते निद्रिस्त झाले तरीही ते तिकडे अज्ञानाचा संबंध नाही. तर ती अवस्था साधकालाही येऊ शकते. म्हणजे अ, योगसूत्रातल्या डिव्हिजन प्रमाणे आपण पाहिलं की मूळ, चित्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध आणि ह्या वृत्ती पण क्लिष्ट आणि अक्लिष्ट असू शकतात. तर तसं म्हणजे त्याच्या ज्या वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्तीमध्ये आपण पाहिलं ते नंतर आपण डिटेलमध्ये पाहू पुन्हा, की प्रमाण आहे किंवा स्मृती आहे. तशी निद्रा ही पण वृत्ती आहे. पण ती निद्रा वृत्ती ही जर सात्विक आहार असेल, अ, युक्ताहार विहारस्य असं योग्य आचरण असेल आणि भक्ती मार्गात म्हणजे नामस्मरण, ईश्वराचं चिंतन जर योग्य चालू असेल, तर ती निद्रा ही योगनिद्रा होते. कधी-कधी आपल्यालाही कधीतरी अनुभव येतो, की समजा रात्री झोपताना जर आपण नामस्मरण चालू असेल, तर जागं झाल्यावर आपल्याला कधी-कधी जाणवतं, की अरे जप तर चाललेलाच आहे मनात. तर हे केव्हा होतं? जेव्हा ती निद्रा अक्लिष्ट राहते वृत्ती. तर हे आपण पाहिलं म्हणजे प्रत्येक कोशातनं आपल्याला वर जाताना आपण पहिल्यांदा कुठे आहोत हे कळलं, तर ते वर जाणं सोपं पडतं. तर हे कोशाप्रमाणे झालं. आता आपण अ, योगसूत्राप्रमाणे थोडक्यात बघू, कारण मागे आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे, की तेव्हा आपण बघितलं, की चित्ताच्या ज्या अवस्था आहेत, मूढ आहे, त्याच्यानंतर क्षिप्त आहे, विक्षिप्त आहे, एकाग्र आहे आणि निरुद्ध. तर मूढ अवस्था म्हणजे गाढ झोप ही तर मूढ अवस्था आहे. पण आळसात पडून राहणं किंवा आपण मागे पाहिलं, की इंटरनेटवर नुसतं ब्राउझिंग करतोय, टीव्हीवर नुसतं ब्राउझिंग करतोय. ठराविक कार्यक्रम पाहिला तरी ती क्षिप्त अवस्था तरी म्हणता येईल, की बाबा व्यावहारिक मटेरियलिस्टिक गोष्टीत मन पूर्ण अडकलेलं तरी आहे. पण कशातही मन नाही, उद्देश विरहित जे कार्य होतं त्याला प्रमाद म्हटलेलं आहे. तमोगुणाचं लक्षण गीतेत
सांगितले की प्रमादालस्य निद्रा, म्हणजे प्रमाद, आलस्य आणि निद्रा हे 3 तमोगुणाची लक्षणं आहेत. प्रमाद म्हणजे काहीही उद्देशरहित गोष्टी चालू राहणं, हा प्रमाद झाला. आळस आपल्याला माहिती आहे, आलस्य आणि निद्रा. तर अ, त्या प्रमाद आणि आलस्य निद्रा हे जर जास्त वाटत असेल, एखाद दिवशी उठल्या-उठल्या खूप झोपच येते किंवा आळसच येतोय, तरी मी कसाबसा जाऊन समजा साधनेला बसलो, तर तिकडे झोपच लागेल. मग त्यावेळी काय करायला पाहिजे? त्यावेळी रजोगुणात्मक काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे समजा आपण सूर्यनमस्कार मारले. सूर्यनमस्कार करताना सूर्याची नावं, सूर्य हे नारायणाचं स्वरूप म्हणून मूळ नारायणांकडे, महाराजांना नमस्कार करतोय, अशा ह्यांनी जर सूर्यनमस्कार मारले, तर त्या मूढ अवस्थेतनं आपण बाहेर येऊ शकतो. एखादा जर अ, अ, क्षिप्त अवस्थेत असेल, आता ह्यात अजून कसं आहे, की प्रत्येकाच्या प्रत्येक अवस्था जोपर्यंत साक्षात्कार होत नाही, तेव्हा या वेगवेगळ्या अवस्था असतातच. अगदी उच्च साधक असेल तर त्याला भूक लागत नाही असं होत नाही किंवा त्याला राग येत नाही असंही होत नाही. पण त्याचं प्रमाण कमी असतं किंवा ऑकेजन्स कमी असतात. तर एक झाली आपली जनरल अवस्था, ही आपण आपल्याला समजून घ्यायची असते, की अ, वेगवेगळ्या परिस्थितीत असताना साधारण आपण कोणत्या लेव्हलला ऑपरेट करतोय. म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या विचारांचे विषय काय आहेत? आपल्या डिस्कशनचे विषय काय आहेत? यांनी आपण कोणत्या कोशात आहोत ते जसं कळतं, तसं मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध या अवस्थेपैकी आपण कुठे आहोत हे बघायला आपल्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत त्यांनी आपल्याला कळतं. आळस भरलेला आहे, तर आपण त्यावेळी मूढ अवस्थेत आहोत. जर आपल्याला आता हे करू, ते करू, ते काम राहिलंय, ऑफिसचं काम राहिलंय किंवा बाहेरचं हा भेटायला येणार आहे, त्याचं ते करायचंय, असे भरपूर विचार इकडे-तिकडे होत आहेत आणि त्यात ईश्वराचं स्मरण होतच नाही, तर ती क्षिप्तावस्था आहे. जनरली बाहेर आपण पाहतो लोकांची मूढ आणि क्षिप्तावस्थेतच कलियुगात बरेचसे लोक आहेत. पण जे ईश्वराच्या मार्गांना लागलेत, त्यांची सुद्धा दिवसभरात कधी ना कधी मूढ अवस्था होतेच, कधी ना कधी क्षिप्त अवस्था होते. पण त्याच्यातनं बाहेर यायला तेव्हा आपल्याला अवस्था कळली. आता भिरभिर होते ना, तर क्षिप्तपासून विक्षिप्त पर्यंत कसं आणायचं? म्हणजे बाकी विचारांची भिरभिर होते. विक्षिप्त म्हणजे तिथे विचारांची भिरभिर पण आहे आणि थोडंसं ईश्वराकडे पण लक्ष आहे. मग अशा वेळी मोठमोठ्यांनी नामस्मरण करणं, यांनी निदान क्षिप्तपासून विक्षिप्तपर्यंत येऊ शकतो. पण एकदा विक्षिप्तपर्यंत आलो, म्हणजे ईश्वराचं कडे लक्ष लागलं आणि ते आपण अ, अ, ईश्वराकडे कायमच लक्ष ठेवायला पाहिजे, अशी जेव्हा इच्छा उत्पन्न झाली, तर त्याच्यानंतर मग नुसतं मोठमोठ्यांनी नामस्मरण करून उपयोग नाही. तो वैखरीतला म्हणजे मोठ्यांनी जेव्हा नामस्मरण करतो, मोठ्यांनी बोलण्याला वैखरी वाणी म्हणतात. त्याच्यातनं तो उपांशूमध्ये गेला पाहिजे. म्हणजे ओठ हालतायत, पण उच्चार होत नाही. जीभ हलते, पण उच्चार होत नाही. त्याच्याही पुढे तो पश्चंती वाणीमध्ये म्हणजे मनातल्या मनात जप झाला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे म्हणजे मन जरी थांबलं, तरी तो आतल्या आत जप चालू आहे. म्हणजे झोपेतही जप चालू आहे. जसं अर्जुनाचं उदाहरण आपण पाहतो. तर त्यामुळे क्षिप्तावस्थेतनं विक्षिप्तमध्ये गेल्यावर तोच उपाय नाहीये. मग ते नामस्मरण आत उतरवायचा प्रयत्न पाहिजे. आणि मग जर एकाग्र झालं, तर महाराजांनी सांगितलंय प्रवचनात, की नाम करता करता ती माळ पडली, आता ती आळसानी पडली नाही पाहिजे. ते चित्त तद्रूप झालं आणि विचारच थांबले. म्हणजे तो ईश्वराशी एकरूप झाला. म्हणजे निरुद्ध अवस्था जेव्हा झाली, तेव्हा ती माळ गळूनही पडते. म्हणजे तिथे कोणताही विचार नाही. तिथे एकरूपत्वच आलेलं आहे. पण त्यामुळे प्रत्येक वेळी आत्ता आपली स्थिती काय आहे? मूढ आहे, क्षिप्त आहे, विक्षिप्त आहे, एकाग्र आहे का निरुद्ध आहे हे आपल्याला पाहावं लागतं.
आता ह्याच्यानंतर आपण अ, अ, हे पाहू की या मूळ क्षिप्त विक्षिप्त एकाग्र निरुद्ध या योगशास्त्राप्रमाणे ज्या अवस्था सांगितल्या आहेत, तर त्या अवस्था बरोबर ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीचा जसा निरोध होतो तसा आपण मूळ पासून निरुद्धपर्यंत पुढे पुढे जातो. तर त्या वृत्ती कोणत्या आहेत? तर वृत्ती वितर्क, त्याच्यानंतर विचार, आनंद, अस्मिता आणि मग असंप्रज्ञात म्हणजे संप्रज्ञात समाधी आणि मग असंप्रज्ञात समाधी अशी आहे. आता हे डिटेलमध्ये आपण याच्यात थोडंसं पाहिलेलं आहे. अ, तर त्यामुळे ते फक्त आपण इथे उल्लेख करून पुढे जाऊ आणि आता आपण ज्ञानाच्या 7 भूमिकेवर जाऊ. जे आपण पूर्वी घेतलेलं पण ते रेकॉर्ड झालं नव्हतं आणि ह्या ॲस्पेक्टनी घेतलं नव्हतं. म्हणजे बुद्धीच्या विकासाच्या हिशोबाने ज्ञानाच्या भूमिका कशा आहेत, ते आपण पाहू. आता ॲक्चुअली मला हे शेअर करायचं होतं, पण माझ्या लॅपटॉपवरनं हे Zoom हे होत नाहीये प्रॉपरली. मी एक 1 मिनिट मी एकदा जस्ट प्रयत्न करून पाहतो. नाही झालं. हां. आता अं, अ, प्राणमय कोशामध्ये अ, इंद्रिय आणि प्राण आहेत. तिथे मन नाहीये म्हणजे विचाराचा संबंध नाहीये तसा. आता प्राणमय कोश हा कळून घ्यायला किंवा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या शुद्धी अशी वेगळ्या ह्यानी करणं कठीण आहे. त्यामुळे मनाबरोबरच त्याचा विचार होतो. कारण मनोमय आणि प्राणमय कोश एकत्र आहेत. तर आपला जो प्राणवायू आहे, की ज्यांनी सगळी कार्य चाललेली आहेत. आपण म्हणजे श्वास घेतो, अन्नपचन आहे, डोळ्यांची उघडझाप आहे. इंडस्ट्रीत पण आपल्याला माहिती असेल कधी की ह्या ऑइल अँड गॅसमध्ये किंवा हे सगळ्या इक्विपमेंटसाठी एक इन्स्ट्रुमेंट एअर म्हणून सर्व्हिस असते. मग त्यांनी सगळं कॅलिब्रेशन म्हणा किंवा कंट्रोल्स जे असतात वेगवेगळ्या प्रोसेसवर म्हणजे ठराविक टेम्परेचरला स्विच ऑफ झाला पाहिजे किंवा अमुक याच्या वेळी अलार्म आलाच पाहिजे. तर या गोष्टीसाठी पण ॲक्चुअली एअरचा उपयोग होतो. तसा आपल्या शरीरात हा प्राण या वेगवेगळ्या रक्त सगळीकडे पुरवणं, सगळं जे मेटाबॉलिझम आहे ते प्राणामार्फत कंट्रोल होतं. तर ती इन्व्हॉलंटरी सिस्टीम आहे. तर त्यामुळे ती इन्व्हॉलंटरी सिस्टीम म्हणजे प्राणमय कोश आपण म्हणू शकतो. ही इंद्रिय आणि प्राण आहेत, पण तिथे मनाचा संबंध नाही. अन्न पचवताना मी मनाने सांगू शकत नाही ना, आता हा एवढा रस तुम्ही ओढून घ्या किंवा एवढा बाजूला टाका, एवढा रक्तात गेला पाहिजे, एवढ्याचं कोलेस्ट्रॉल झालं पाहिजे. हे सांगता आलं असतं तर कोलेस्ट्रॉल वाढलंच नसतं माझं. तर तो जो सगळा भाग आहे तो म्हणजे प्राणमय कोश झाला. हं? एक मिनिट. हो, हो. रेकॉर्डिंग चालू आहे. मी पण करतोय आणि कोणीतरी Zoomवर पण सुरू केलंय. ते जास्त चांगलं होईल. पण आहे चालू आहे. हां. बरं, बरं. हां, मग ते उलट जास्त दोन्ही बाजूचं ऐकू येतं त्यात. हां, 1 मिनिट हां. मी लॅपटॉपवरनं लॉग इन होता येतं का बघतो म्हणजे ती फाईल पण दाखवता येईल मला. पी-पी-टी. श्रीराम, श्रीराम. ठीक आहे. पुढच्या वेळी तर पी मध्ये दाखवू. आता एक असं करता येईल. अ, आता मला कॅमेरा हे करता येईल. हां, हे विजिबल आहे? वाचता येतंय? दिसतंय ना? हां.
ठीक आहे. म्हणजे निदान असं बोलता बोलता मध्येच मी असं दाखवू शकेन. हा, दिसतायत ना? हा. तर अ, हे ज्ञानाच्या 7 भूमिका ज्या आहेत, तर महाराजांनी गुरुचरित्र अ, वरील प्रवचनात अ, ज्ञानाच्या 6व्या भूमिकेची बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे अत्री महर्षींच्या संदर्भात. आणि तसंच अ, यांच्याबद्दल अ, चिदंबर दीक्षितांबद्दल महाराजांनी सांगितलेलं की अ, अ, ते तुर्या अवस्थेत म्हणजे 7व्या भूमिकेत असतानाच अ, ते चालत निघालेले आणि टिपू सुलतानाच्या सरदाराच्या जनानाच्या तंबूतनं ते तसेच चालत पुढे गेले वगैरे आणि अंगावर वस्त्र नाहीत वगैरे आणि त्या सरदारांनी रागाने त्यांचे हात तोडले दोन्ही. तरी हे तसेच चाललेत आणि पुढे काहीतरी झाड का काहीतरी मध्ये आल्यावर ते थोडेसे जागृत अवस्थेत आले. तर हा घाबरला. एवढं हात आपण यांचे कापून सुद्धा हे काही यांना दुःख नाही, काही नाही, तसेच चालले म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं, की हे महात्मे आहेत. तर तो माफी मागायला लागला, की "महाराज चूक झाली." हे म्हणतात, "काय झालं?" "नाही तुमचे हात माझ्याकडनं चूक झाली, हात तोडले." मग त्यांनी पाहिलं तर हात आपोआप आले. तर तेव्हा पण महाराजांनी ती 7व्या भूमिकेचा उल्लेख केलेला आहे. तर ह्या भूमिका आपल्याला कळल्या, तर त्या भूमिकेमध्ये आपण कुठे आहोत, हा पण आपल्याला अंदाज घेता येतो. आता ह्या 7 भूमिका जरी असल्या, तरी त्याचा एक्झॅक्टली पहिली भूमिका म्हणजे अ, शक्ती जागृती म्हणजे मूलाधारात असतानाची अ, आहे आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक चक्राची प्रत्येक भूमिका आहे असं नाहीये ॲक्चुअली. कारण 5वी, 6वी, 7वी भूमिका 5व्या भूमिकेतच समाधी अवस्था आहे. त्यामुळे ते एक्झॅक्ट मॅच होत नाही. ते कसं मॅच होतं ते थोडंसं आपण पाहू वेळेचा हे बघून. तर ह्या ज्या 7 भूमिका आहेत, त्या ज्ञानाच्या 7 भूमिका वसिष्ठ महर्षींनी अ, जो रामचंद्रांना उपदेश केला, योग वासिष्ठ ज्याला म्हणतात रामायणातला भाग. तर त्या योग वासिष्ठातल्या उत्पत्ती प्रकरणात म्हणजे आधी मोक्ष प्रकरण आलेलं आहे, की जिथे उपदेशाला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यानंतर उत्पत्ती प्रकरणात त्यांनी हा ज्ञानाच्या 7 भूमिका श्रीरामचंद्रांना सांगितलेलं आहे. त्याच्याही पुढची भूमिका ही सहजावस्था आहे. ती पूर्ण म्हणजे अवतारी महात्म्यात असते, की तिकडे अ, डोळे मिटूनच समाधी आहे असं नाही. त्यांची चित्ताची समअवस्था कायम आहे. जसं आपण महाराजांचं पाहिलं, की ते कुठे असे ध्यानाला बसलेत, साधनेला बसलेत अशी आवश्यकताच नाहीये. कारण ते पूर्ण परब्रह्म असल्यामुळे त्यांच्यासाठी हे कोश नाहीत, काही नाही. सगळं पूर्ण त्यांचं अ, स्थूल, सूक्ष्म, कारण, शरीर सगळंच पूर्ण सच्चिदानंद घन असल्यामुळे तिथे ती 8वी अवस्था आहे दिसते. पण सामान्य साधकासाठी ह्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. अ, त्या 7 अवस्था कोणत्या? आणि त्या प्रत्येक अवस्थेतून पुढे जायला आपण काय करू शकतो हे आपण पाहू. तर पहिली जी ज्ञानाची अ, अवस्था सांगितलेली आहे, ज्ञानभूमिका म्हणतात. सप्तभूमिका सांगितल्या आहेत ज्ञानाच्या. पहिली भूमिका आहे, ती आहे शुभेच्छा. म्हणजे अ, स्क्रीन दिसते का? हां. म्हणजे समजा अ, अ, एखादी व्यक्ती आहे आणि सगळा संसार चालू असताना कधीतरी कुठेतरी एकदम त्याला वाटलं, की हे जे सगळं चाललंय हे अ, आपल्या हातात तर काही दिसत नाही. आपण प्रयत्न चाललेले आहेत. आपल्यालाही असा अनुभव येतो ना बऱ्याच वेळा, की
आपण सुख मिळवायला प्रयत्न चाललेला आहे. अ, पैसा मिळवायचा, नोकरी करायची, धंदा करायचा. आता नोकरी आणि धंदा महिनाभर करून पुरतंय का? तर नाही. ते आयुष्यभर ते चालूच आहे. कारण जे बाह्य साधनाचं सुख मिळवलेलं आहे, तो मिळालेला पैसाही संपतो. त्यांनी मिळवलेलं ज्या सुख मिळतं, ते जे मिळवलेलं तेही संपतं. अन्न आणलेलं अन्न संपतं. निवारा बांधलेला त्यातही अ, थोडे-थोडे क्षरं होतच जातं. मग रिपेअर करायला लावतं, हे करायला लावतं. मग पाडून नवीन पण बांधायला लागतं. लहान आहे म्हणून मोठं बांधायला लागतं. हे सगळे त्याच्यात विकार येतात. त्यामुळे जे प्रकृती पण आहे, अगदी कितीही औषधं घेतली, चांगले डॉक्टर ठेवले, टॉनिक्स घेतली, तरी आजारी पडणारच नाही सांगता येत नाही आपल्याला. म्हणजेच काय, की व्यावहारिक जो प्रयत्न आहे, त्यांनी आपल्याला कायमचं सुख मिळू शकत नाही, अशी जेव्हा जाणीव होते, तेव्हा मुमुक्षा निर्माण होते. म्हणजे तेव्हा वाटतं तरी, की नाही, हे काही खरं नाही. ह्यातनं आपल्याला बाहेर पडायला पाहिजे आणि ते बाहेर पडायला म्हणजे आपल्याला ईश्वरापर्यंत जायला पाहिजे, सद्गुरूंची भेट व्हायला पाहिजे, सद्ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे. आणि हा विचार मनात येणं आणि ती इच्छा दृढ होणं म्हणजे नुसतीच एकदाच कधीतरी मनात आली असे नाही. ही शुभेच्छा दृढ झाली पाहिजे. की ती दृढ झाली, की मग त्याला म्हणतात शुभेच्छा ही अवस्था. ही पण खूप छान वरचीच अवस्था आहे. म्हणजे आपण असं म्हणू, की श्रवणाला जेव्हा सुरुवात झाली, श्रवण, मनन, निदिध्यासन, धारणा, ध्यान, समाधी म्हणतो. तर त्या श्रवण करावं ही वाटायसाठी पण बेसिक मुमुक्षा आवश्यक आहे. तर ही एका प्रकारे ही मुमुक्षा, तीव्र मुमुक्षाच म्हणता येईल. म्हणजेच आपल्याला हे लक्षात येईल, की परमार्थाची सुरुवात तीव्र मुमुक्षेत आहे. म्हणजे ती आपल्याला अजून मिळवायची आहे. ती मिळवली की ती पहिल्या भूमिकेवर आपण पोहोचलो. आता आपले सद्गुरूंच्या दयेने त्यांनी शक्ती जागृती करून आपल्या ऍक्च्युली मनाच्या किंवा बुद्धीच्या अवस्थेच्या पलीकडे आपल्याला साधन देऊन ते अनुभव देत आहेत, ही त्यांची दया आहे. पण त्यांनी दिलेला अनुभव टिकणं आणि तो वाढणं याच्यासाठी त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी ती मुमुक्षा, ती तळमळ वाढवणं हे आवश्यक आहे. म्हणजे पहिलं तर आपल्या मनात जाज्वल्य इच्छा निर्माण होते की नाही, जसं आपल्याला वचनामृतात रामकृष्ण परमहंस सांगतात की अ, ते एक गोष्ट आहे ना का, एक जण गुरु म्हणजे रामकृष्णांनी सांगितलंय की गुरूंना विचारतो तो माणूस की मला ईश्वर कधी भेटेल? तर ते त्याला गंगेवर घेऊन जातात आणि पाण्यात त्याची मान दाबून ठेवतात. तो असा तडफडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. बाहेर आल्यावर म्हणतो, "हे काय केलंत गुरुजी?" तर ते म्हणाले, "आत्ता तुझं काय काय झालं? काय वाटलं?" आणि पाण्यातनं बाहेर येण्यासाठी प्राण कासावीस झाले. मग ते म्हणतात, "असं ईश्वरासाठी जेव्हा होईल, तेव्हा ईश्वराचं दर्शन होईल." तर ती तळमळ वाढवणं म्हणजे ही शुभेच्छा वाढवणं आहे. ज्ञानाच्या 7 भूमिका जरी असल्या, शुभेच्छा ही जरी पहिली भूमिका असली, तरी ती शेवटच्या भूमिकेपर्यंत कायम राहणारीच आहे. म्हणजे आता शुभेच्छा होऊन मी पुढच्या अवस्थेला गेलो, की शुभेच्छा संपली असं नाही. तिच्यासह पुढची अवस्था आहे. तर हे थोडंसं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. तर इथे विचार बेसिक काय आहे शुभेच्छा अवस्थेत, की ही जी मूढ अवस्था आहे, संसाराच्याच गोत्यात पडलेलो आहे आणि पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. हे भजगोविंदम मध्ये आचार्य महाराज म्हणतात तसं, की जन्माला येतोय, परत सगळे भोग भोगतोय, मरतोय, परत जन्माला येतोय. यातनं बाहेर कसंही करून पडावं, हे असं वैराग्य निर्माण होऊन ती ईश्वरापर्यंत पोचायची इच्छा निर्माण होणं, ही शुभेच्छा आहे. ही जितकी स्ट्रॉंग, तितक्या पुढच्या भूमिका पटकन मिळतात. म्हणजे जसं
तुलसीदासांचं उदाहरण आहे. नुसतं ती बायको बोलली, की माझ्यावर इतकं प्रेम करता, तितकं जर रामावर कराल, तर तुमचा उद्धार होईल. तिथल्या तिथे इतकी शुभेच्छा निर्माण झाली आहे, की तिथून पुढे मारुतीरायांचं भेट व्हायला किंवा रामाचं दर्शन व्हायला फार वेळ त्यांना लागला नाही. तर त्यामुळे ही शुभेच्छा दृढ करत राहणं, हा आपल्याला अ, मोठा अभ्यास आहे आणि ही बुद्धीची अ, शुद्धी याचा जो आपण अ, अ, म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा योगसूत्रकार सांगतात किंवा अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गुह्यते 6व्या अध्यायात जे भगवान सांगतात त्या अभ्यासात हा अभ्यास आहे की ही शुभेच्छा जी आहे ती सतत टिकली पाहिजे मनात की आत्ता जी माझी अवस्था आहे ती अवस्थेतनं बाहेर पडून मी ईश्वराशी संलग्न कसा होईन आणि तो व्हायला पाहिजे ही जाणीव सतत ठेवण्याचा प्रयत्न केला की आपली ही ज्ञानभूमिका दृढ झाली असं म्हणता येईल. आता एकदा शुभेच्छा निर्माण झाली की ईश्वराला प्राप्त करायचं. मग त्याच्यासाठी शास्त्राचं वाचन आहे, सद्ग्रंथाचं वाचन आहे, सत्पुरुषांचा सहवास आहे, त्यांच्याकडे योग्य परिप्रश्न करून त्यांच्याकडनं ज्ञान समजून घेणं आहे. ह्या प्रयत्नाला सुरुवात होते. आता त्या प्रयत्नाला एकदा सुरुवात झाली आणि ती अवस्था दृढ झाली, की आपण दुसऱ्या भूमिकेला पोहोचलो. ती दुसरी भूमिका काय? की मन इकडे-तिकडे कशात लागतच नाही. आपण काहीतरी वाचावं. आपण पण म्हणतो ना, काहीतरी महाराजांचं वाचावं किंवा काहीतरी ऐकावं. महाराजांचे अनुभव नुसते ऐकले तरी आपल्याला आनंद वाटतो. म्हणजे तिकडे आता ती जी क्युरिओसिटी, उत्सुकता निर्माण झाली, ती फुलफिल करण्यासाठी जो प्रयत्न आहे, त्याला म्हणतात विचारणा. विचारणा इज नथिंग बट क्वेरी, क्वेस्ट. जे आपण जो रमण महर्षींचा ज्ञान मार्ग आहे, हू एम आय ही क्वेस्ट. तर ती एकच क्वेस्ट घेऊन अ, अ, ज्ञानमार्गाने मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा अलर्काचं जे उदाहरण आहे, ते दुःख कुठे झालंय एवढाच प्रश्न विचारल्याबरोबर नुसत्या त्या विचारणा अवस्था त्याची इतकी दृढ झाली, की त्या विचारणापासून ते शेवटच्या अवस्थेत पोचायला त्याला वेळ लागला नाही. तर त्यामुळे ही विचारणा ही दृढ झाली पाहिजे. तर कशी झाली पाहिजे? तर काका आपल्याला नेहमी उदाहरण देतात ते, की हरेश्वरचा जो पहिला कार्यक्रम झाला, त्यावेळी काहीही असं प्रवचनाचा वगैरे कार्यक्रम ठेवला नव्हता. महाराजांना विश्रांती हाच कार्यक्रम होता. पण तेव्हा स्वतः महाराज दुपारच्या वेळी 4:00-4:30च्या वेळी बाहेर येऊन म्हणाले, की "यजमानांनी काही कार्यक्रम ठरवले का?" तर बाबा म्हणाले, की "काही तसं काही नाही. आपली विश्रांती हाच कार्यक्रम." तर म्हणाले, "विश्रांती तर आहेच, पण काही त्या निमित्ताने काही चिंतन वगैरे झालं. एकानी करावं, सर्व मिळून करावं." हे जे ते म्हणाले, तर ती ती गोष्ट म्हणजे विचारणा आहे. आत्ता जे आपण करतोय, तो हा विचारणेचा भाग आहे आणि अ, विचारणा ही भूमिका म्हणजे हे श्रवण आहे आणि ते श्रवण हे स्मरणाला कारक आहे. जेवढं तुम्ही महाराजांबद्दल अ, ऐकाल, ईश्वराच्या तत्वाबद्दल ऐकाल, संत महात्म्यांच्या चरित्राबद्दल ऐकाल, तेवढं मन त्याच्यात गुंतून राहणार आहे आणि स्मरण हे सगळ्या भक्तीचा बेस आहे. म्हणजे मोठे महाराज म्हणतात, की सकलाही व्यापी गरिष्ठ म्हणजे नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्ती ही बाकी 8 प्रकारच्या भक्तीत इन्क्लुडेड आहेच. दास्य करायचंय तरी सतत स्मरण पाहिजे. आता माझ्या स्वामीला काय पाहिजे? आता काय नको? वात्सल्य असलं तरी तेच आहे. कोणतीही भक्ती घेतली आपण तरी तेच आहे. तर ते स्मरण राहण्यासाठी सुद्धा अ, बऱ्याच वेळा लोकं असं म्हणतात, की काही आपल्याला काय ते ज्ञान विचार करायला नको किंवा वाचायला बिला नको. नुसतं नामस्मरण केलं तरी चालेल.
अशी जी लोक म्हणतात त्यांना आपण समजा एक प्रश्न विचारला, की नुसतं नामस्मरण केलं तरी चालेल, ही खूप चांगली भूमिका आहे. मग तुम्ही 24 तास नामस्मरण करता का? त्याचं जर उत्तर हो असेल, तर तो आपण आपल्यासमोर जी व्यक्ती आहे ती सत्पुरुष आहेत आणि त्यांचे पाय धरावे. कारण 24 तास नामस्मरण ही सगळं जे काही वाचन, मनन, ज्ञानविचार म्हणा, भक्ती मार्ग, उपासना याचं फळ सतत ईश्वर स्मरण राहण्यात आहे, नामस्मरणात आहे. 24 तास नामस्मरणात आहे. अर्जुन झोपला तरी त्याच्या केसातनं कृष्ण कृष्ण नाव ऐकू यायचं. गोंदवलेकर महाराजांचंही उदाहरण आहे. जेव्हा ते एकदा बोलताना एक आलेला माणूस त्यांना म्हणाला, मी भक्त म्हणत नाहीये, कारण अशी शंका गुरूंबद्दल निर्माण करणाऱ्याला भक्त म्हणायला थोडं डेअरिंग होत नाही. तर त्या व्यक्तीने विचारलं, की "महाराज तुम्ही सगळ्यांना नामस्मरण करा, नामस्मरण करा, हे सांगत सांगत बरंच काही सांगत राहता. मग तुमचं नामस्मरण होतं की नाही?" तर त्यांनी त्या व्यक्तीच्या कानाला हात लावला आणि त्यांच्या हातातनं नाम चालू होतं. किंवा आपण तो अनुभव असतो, की हरेश्वरला महाराजांच्या शरीरातनं नामस्मरण ऐकू येत होतं. तर ती अवस्था सोपी अवस्था नाही. नुसतं नाम घेतलं तरी चालेल ते. नुसतं नाम याचा अर्थ नुसतं नाम. नामाशिवाय मग काही नाही. मग संसार तुमचा कुठे आहे? महाराजांनी त्याच अ, मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मन शोधन याच्यावरचं जे प्रवचन आहे त्याच्यात तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलंय. एकदा भंडारा डोंगरावर जाऊन बसले आणि रामकृष्ण हरी सुरू झालं, की तहान नाही, भूक नाही, दिवस कसा गेला आठवडा-आठवडा ते नामस्मरण सुरू आहे. त्याला नुसतं नाम म्हणतात. नुसतं नाम घेतलं तरी चालेल म्हणजे फक्त नाम. अनन्य आणि अप्रतिहत फक्त नाम घेतलं तरी चालेल. आणि त्या अवस्थेत पोहोचण्यासाठीच आपल्याला ह्या विचारणेची गरज आहे. विचारणा ही भूमिका टाळून ज्ञानमार्गात, योगमार्गात, भक्तिमार्गात, उपासना मार्गात कोणत्याही मार्गात पुढे जाता येत नाही. म्हणजे 10वी ची परीक्षा कशी असते? तुम्हाला सायन्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, कुठेही जायचंय. 10वी ची तर परीक्षा पास व्हायला लागते. तसं ही विचारणे याला ऑप्शन नाही. त्यामुळे अशी जी चोरवाट घेतात लोकं, की नाही, नाही आम्हाला तेवढं वाचन नाही किंवा हे काही अ, हे नाही, नामस्मरण केलं तर झालं. पण त्यात एक साधी गोष्ट आहे, की व्यवहारातही आपल्याला एखादी प्रिय व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीबद्दल जास्त जेवढं ऐकावं, समजा एखादा तरुण मुलगा एखाद्या तरुण मुलीच्या प्रेमात पडला, तर तो पहिल्यांदा काय करतो? तिची माहिती काढतो, तिच्याबद्दल लोकांना विचारतो, दिवस-रात्र तिचं चिंतन करतो. तर हे स्वाभाविक व्यावहारिक प्रेमात पण जे स्वाभाविक होतं, तर खरंच तुमचं नावावर प्रेम आहे, तर त्याच्यामुळे भगवंताच्या चरित्राबद्दल प्रेम येतच येतं. चरित्र जाणून घेणं हे येतच. शुकाचार्य सतत भागवत सांगत फिरतायत. त्यांना काही नामाबद्दल प्रेम नाही का? आत नाम चालू आहे आणि बाहेरून भागवत सांगणं पण चालू आहे. आणि पूर्ण भागवत हे ईश्वराचंच नामस्मरणच आहे एका प्रकारचं. कारण नाम, नामी आणि त्याचं चरित्र ही वेगळी नाहीच आहेत. तर हा विचार करून हा विचारणा ही जी भूमिका आहे, त्या भूमिकेतूनच ह्याच्यावर इतकं का बोलायचं, की त्या भूमिकेतूनच पुढच्या सगळ्या भूमिकेचा पाया रचला जातो. त्यामुळे आणि ही भूमिका अशी आहे, की जसं भागवताबद्दल सांगितलंय महाराजांनी, की भागवत हे बद्धांना पण गोड वाटतं. कारण कथा सगळ्या रसपूर्ण कथा आहेत. मुमुक्षूंना तर ते त्यांचं जीवनच आहे. कारण त्यातनंच मुक्ती मिळणं आहे. सिद्धांसाठी तो आनंद आहे. त्यामुळे बद्ध असो, मुमुक्षू असो, सिद्ध असो, ईश्वर कथा किंवा भागवत हे सगळ्यांनाच चांगलं आहे. ते भागवत आहे. त्या भागवताचाही जो मूळ आपण पाहिलं, की चतुश्लोकी भागवत जे सनत कुमारांना सांगितलं भगवंतानी, ते चतुश्लोकी भागवत पाहिलं, तर ते पूर्ण ज्ञानपरच आहे.
मग त्यात भक्ती नाहीये का? तर ज्ञान आणि भक्ती वेगळी नाहीये. या भूमिकेवर पोचलेले ते सनत कुमार आहेत. तेव्हा त्यांना ते 4 ओळीत सांगितलंय. तेच आपल्यासारख्यांना समजायला कलियुगातल्या लोकांसाठी पूर्ण एवढा विस्तार व्यास महर्षींनी केलेला आहे. पण म्हणजे यात मुख्य सांगायची गोष्ट अशी आहे, की कोणतंही पुराण आहे, तर त्या पुराणात सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, विसर्ग म्हणजे प्रलय, सृष्टीचा आणि वैयक्तिक प्रलय म्हणजे मुक्ती ह्याचा विचार आहे, ज्ञानविचार आहे आणि मग 10व्या स्कंदात 1 ते 9 स्कंद हा सगळा विचार झाल्यावर मग ईश्वराचं चरित्र आहे. म्हणजे भक्तीची उत्पत्ती होण्याकरता पण या ज्ञानाचा अभ्यास होणं हा आवश्यक आहे. त्यात सांख्ययोगही कपिलांचा आलेला आहे. त्यात वैराग्ययुक्त भिक्षुगीतही आलेलं आहे. सगळं काही आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ईश्वराची कथा ऐकायला आपण लायक होतो आणि मग तो 10वा स्कंद सुरू होतो. तर म्हणून विचारणा ही खूप महत्वाची भूमिका आहे. आणि ती भूमिका कशी डिफाईन केली आहे, तर 1 मिनिट आता ते हे आपण पाहूया स्लाइडमध्ये. दिसतंय? की यात असं म्हटलेलं आहे, की अ, एकदा शुभेच्छा निर्माण झाली, की त्याच्यानंतर एकतर सद्गुरू कसे भेटतील ही तळमळ. सद्गुरू भेटल्यानंतर त्यांच्याकडनं शास्त्र श्रवण आपल्याला कसं करता येईल, त्यांच्याकडनं ज्ञान कसं मिळवता येईल, ही तळमळ. म्हणजे आपण गोडसे काकांचंच उदाहरण आहे. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये महाराजांचा एक एक शब्द मिळवायची जी तळमळ आहे, तर ही विचारणा आहे. म्हणजे असं नाही की महाराज नुसतं प्रवचन करतायत, टेप केलंय. अ, जसं मोठे महाराज म्हणतात, की उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. अ, त्यांनीही दुःख दूर होतात म्हणून म्हटलेलं आहे. तसं कोणत्याही वेळी कधीही महाराजांना भेटल्यानंतर गोडसे काकांनी ते संवाद टिपून ठेवलेले आहेत किंवा टेप केलेले आहेत. याचं कारण म्हणजे महाराजांच्या तोंडून येणारा एक एक शब्द, एक एक अक्षर हे बीजरूप आहेत, ते मंत्ररूप आहेत. म्हणजे महाराजांचं कोणत्याही स्वरूपात आपल्याशी जी इंटरॅक्शन आहे, महाराज दिसणं, महाराजांचा आवाज ऐकू येणं, महाराजांचे प्रवचनातले शब्द ऐकायला, वाचायला मिळणं, हे सगळं हे प्रत्येक ह्याच्यात तो आपल्याला ईश्वराचं स्वरूप आणि ईश्वराचा नाम हा ह्याचा अनुभव आहे तो. तर त्यामुळे सत्पुरुषांचा संग आणि विवेक वैराग्य याचा अभ्यास करून सदाचारात प्रवृत्त राहणं. आता सदाचार म्हणजे काय? सत तत्वापर्यंत जो आचार नेईल तो सदाचार. म्हणजे क्षत्रियांनी युद्धात शत्रूला मारणं हा सदाचार झाला. ब्राह्मणांनी संतोषाने राहणं हा सदाचार झाला. तेच वैश्यानी संतोषाने न राहणं, पण पैसे मिळाल्यानंतर त्याचा समाजाकरता उपयोग करणं हा सदाचार झाला. हा बाह्य सदाचार झाला. आणि आंतरिक सदाचार म्हणजे त्या सत्स्वरूपापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न म्हणजे मूढावस्थेत असलो तर क्षिप्त, क्षिप्तातून विक्षिप्त आणि मोर ऑर लेस जो साधन मार्ग किंवा आपण जे साधक असतो, की एकाग्र अवस्थेसाठी प्रयत्न सतत करत राहणं. निदिध्यासन ही जी भूमिका आहे, अष्टांग योगात पण आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही जी भूमिका आहे किंवा ज्ञानाच्या याच्यात श्रवण, मनन, निदिध्यासन ही सारखा ध्यास लागला पाहिजे. ज्ञानाचा पण प्रत्याहार म्हणजे बाकी विषयातनं मन बाजूला करून ईश्वर विषयक गोष्टीतच ते ज्ञान समजून घेण्यातच लक्ष पाहिजे. हा प्रत्याहार आहे. ही विचारणा भूमिकेची परिणिती त्याच्यात होते. त्यामुळे विचारणा म्हणजे शास्त्र श्रवण, मनन, सत्संगती अ, ह्याच्याबरोबर विवेक वैराग्याचा अभ्यास. हा विशेष का सांगितलाय? कारण जर इंद्रिय, मन ही जर ताब्यात नसतील, तर सत्पुरुषांच्या संगतीचाही उपयोग होत नाही. दुर्योधनाचं उदाहरण आहे किंवा अ, आपण जे पाहतो की
कधी-कधी सत्पुरुषांच्या अगदी जरी जवळ कोण असलं, की रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात आहे, हृदय त्यांचा भाचा, इतका जवळ त्यांनी इतकी सेवा केली. पण नंतर त्याची बुद्धी बदलली आणि त्याला तिथून बाहेर जायला लागलं. याचं कारण सत्पुरुषांच्या जवळ राहून काय मिळवायचंय हा फोकस सुटला. तिथे जवळ राहून जर व्यावहारिकच मिळवायचा हा फोकस राहिला, तर व्यावहारिक प्रगती होईल, पण ईश्वर सुटेल. तर त्यामुळे सत्संगतीबरोबर त्यांच्याकडनं ईश्वर प्राप्तीचा मार्ग किंवा त्यांचं स्वरूप समजून घेण्याचा मार्ग याच्याबद्दल सतत विचारणा करत राहणं, सतत क्युरियस राहणं. लहान मूल एखादं कसं असतं, जन्मल्याबरोबर ते टकामका इकडे-तिकडे पाहतं. त्याला जे समजून घ्यायचं असतं, तसं सतत ईश्वराबद्दल, सतत महाराजांबद्दल समजून घेण्याची जी वृत्ती, ती झाली विचारणा. ही आता जस्ट दुसरी ज्ञानभूमिका आहे. तर या ज्ञानभूमिकेचा अभ्यास करण्याचा उपयोग हाच आहे, की 7 भूमिका ज्ञानाच्या आहेत. आणि आपण आत्ता कुठे थोडेफार त्या विचारणामध्ये थोडेसे घुसतोय. म्हणजे शुभेच्छा तर आहेच. आपण शुभेच्छा नाही म्हणत नाही आहोत. शुभेच्छा तर आहेच प्रत्येकाला. पण त्या विचारणामध्ये आत्ता थोडा प्रवेश आपला आहे. मग त्याच्यापुढे 3री, 4थी अशा अवस्था पुढे येत जाणार आहेत. आता 4च मिनिटं राहिले. तर पुढच्या अवस्थेचे फक्त डेफिनेशन घेऊ आणि मग पुढच्या वेळी आपण पाहू आणि मग कोणाला काही प्रश्न असतील ते बघू आपण. तर एकदा विचारणा सुरू झाली, की पुढची अवस्था येते तनुमानसा. आता तनुमानसा इथे तनूचा अर्थ शरीर असा नाही. म्हणजे काही-काही ठिकाणी याचा अर्थ चुकीचा केला जातो, की शरीर आणि मन याचीच एकत्व. अ, अ, त्याच्या लक्षणाच्या दृष्टीने थोडंसं कदाचित बरोबरही असेल ते. पण ह्यातला तनू या शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म. म्हणजे मनाची सूक्ष्मता प्राप्त होणं ही तनुमानसा अवस्था आहे. हा प्रयोग तुम्ही करून पहा. तुम्हाला हे म्हणजे इझी कळून येऊ शकतं. अ, एखादा आठवडा जर सुट्टी घेता आली किंवा काही हे करता आलं, तर असा प्रयोग करायचा की 8 ते 10 तास फक्त आपण महाराजांची प्रवचनं वाचायची. आठवडाभर फक्त जरी केलं किंवा सतत प्रवचनं वाचणं शक्य नसलं, सप्ताह आपण जो म्हणतो, सप्ताह हा कन्सेप्ट का आहे? तर महाराजांनी भागवतात सांगितलंय, की कायम आपल्याला त्या ईश्वराचं चिंतन आणि ह्याच्यात कायम साधनेत राहता येईल असं नाही. कधी पूर्वप्रारब्धाने देहाचं अ, अ, समता बिघडली, आजार आले किंवा मन क्षुब्ध झालं, अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक काहीही ताप कधीही येऊ शकतात. तर त्याच्यामुळे 7 दिवस जर आपण ती एकाग्रता ठेवू शकलो, मग दत्तमहात्म्य, भागवत कशाचंही पारायण आहे म्हणा किंवा त्या 7 दिवसाचं आपण काहीतरी रुटीन लावून घेतलं, की त्या दिवसात एवढं नामस्मरण करीन, एवढी वेळ साधनेला बसीन, अमुक ग्रंथाचं पारायण करीन. असं जर 7 दिवस जरी शेड्यूल आपण जर पाळलं ना, तरी आपल्याला आपल्या बुद्धीच्या कपॅसिटी मधला, प्युरिटी मधला फरक कळतो. अर्थात अन्नाची शुद्धी ठेवूनही आलं त्याच्यात. अ, तर तो फरक आपल्याला जाणवतो. मात्र यात अजून एक पथ्य आहे, जे दत्त महात्म्याच्या सुरुवातीला आणि भागवतातही सांगितलंय, की याचं फळ अनसूय जो आहे त्याला मिळतं. म्हणजे त्या 7 दिवसात कोणाबद्दलही असूया नाही. असूया नाही, मत्सरही नाही, द्वेष नाही. या म्हणजे सगळ्या जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत, ह्या भूमिकेसह जर 7 दिवस घडलं, तर थोडा फरक दिसतो. आणि आपण एखादी गोष्ट ठाम करायला म्हणतो ना, की कोणी आपल्याला म्हणतो, "अरे हे मला देशील का? देशील का?" आपण एकदा म्हणतो नाही, दुसऱ्यांदा म्हणतो नाही. तरीही आपल्याला प्रोव्होक केलं तर म्हणतो, "नाही, नाही, नाही, त्रिवार नाही." तर ते 3दा का करायचं, की ते फिक्स झालं. म्हणजे अ, अ, ह्याच्यात पण अ, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा म्हणून
सांगितलेलं आहे. आपल्या दत्तनाम संकीर्तनात पण हा श्लोकाचा भाग आलेला आहे, की नामाशिवाय कलियुगात अ, दुसरी गती नाही. तर त्याच्यात पण नास्तेव, नास्तेव, नास्तेव तीनदा सांगितलेलं आहे किंवा इव्हन मुसलमानात पण ते तलाक देताना म्हणतात नाही का तीनदा, तलाक, तलाक, तलाक तीनदा. म्हणजे ती तीनदा गोष्ट एखादी रिपीट होते तेव्हा ती फिट बसते. त्यामुळे आपण मॉडर्न मॅनेजमेंट किंवा ज्या सेल्फ हेल्प चे जेवढी काही साहित्य आहेत, त्याच्यात आपण जर पाहिलं मॉडर्न ह्याच्यात तर कोणतीही हॅबिट फॉर्म व्हायला 21 दिवस लागतात म्हणून सांगितलेलं आहे. हॅबिट म्हणजे एखादी गोष्ट जी आपण प्रयत्नपूर्वक करतो, ती आपल्या अनकॉन्शियसमध्ये जाऊन सहजतेने ती होणे. 21 दिवस 4 वाजता उठून साधनेला बसलं, की 22व्या दिवशी गजराशिवाय 4 वाजता जाग येते आणि तुम्हाला ती 1 तास, 2 तास, 3 तास जे काही तुम्हाला साधना 21 दिवस तुम्ही प्रॅक्टिस केले, तेवढे आपोआप साधना होते. तर ती हॅबिट फॉर्म 3 वीक्सनी होते. ते 3 सप्ताहच आहेत. त्यामुळे या सप्ताहाला खूप महत्त्व आहे. मॉडर्न जे सेल्फ हेल्प किंवा सेल्फ डेव्हलपमेंटची बुक्स आहेत, त्याचा बेस 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल या बुकमधनं आहे. बरेचसे आत्ताचेही हे म्हणजे 25-30 वर्षापूर्वीचं जरी पुस्तक असलं, तरी आत्ताचेही कोर्सेस जे आहेत पर्सनॅलिटीचे, कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे तो बंद करता येईल का? कोणाचा तरी आवाज हां. तर अ, काय कुठे होतो आपण? हां. तर त्याच्यातही त्यांनी सांगितलंय, की वीकली प्लॅनिंगला महत्त्व आहे. म्हणजे आपण आयुष्याचं ध्येय ठरवलं, त्याच्यापर्यंत कसं जायचं याचा मार्ग ठरवला. लाँग टर्म 15 वर्षात आपल्याला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे, व्यावहारिक, आध्यात्मिक हा ठरवला. मग 5 वर्षाचा ठरवला, वर्षाचा ठरवला, महिन्याचा ठरवला आणि त्याच्यानंतर आठवड्याच्याला महत्त्व आहे. प्रत्येक वीकचं प्लॅनिंग सांगितलंय. याचंही कारण तेच आहे, की 1 आठवडा हा स्पॅन मॅनेजेबल पण आहे आणि त्याच्यात एक ग्रहांचंही सायकल सुरू होतं. सोम, मंगळ, बुध ही नावं अशीच दिलेली नाहीयेत. या 7 ग्रहांच्या अवस्थेमध्ये म्हणजे मनाच्या 7 वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण पुन्हा-पुन्हा तेच केलं, की ते अंतर्मनात फिक्स झालं. म्हणून एखादी आपण तीर्थक्षेत्री जातो किंवा गुरूंच्या गृही जातो, तेव्हा अ, किंवा हे सप्ताह ठेवतो. त्या 7 दिवसाला हे महत्त्व आहे. 7 दिवसांनी तुमचं डेव्हलपमेंटचं एक सायकल आपण पुरं करतो. हा त्यातला कन्सेप्ट आहे. तर तसं हे म्हणजे हा विषय एवढा करता आला, की अ, ह्यांनी आपण आपल्या अंतर्मनाला जी सवय एक रिदम सेट करतो, तो रिदम एकदा सेट झाला, की मनाची सूक्ष्मता येते. हॅबिट फॉर्म झाले, की मनाची सूक्ष्मता येते आणि त्यांनी अध्यात्मातले जे गहन विषय आहेत, ते कळायला सोपं जाऊ शकतं. आपली बुद्धी तेवढी तयार झाली. म्हणजे आता आरसा आहे. आपण जर बघितलं समजा अ, एखाद्याचा आरसा खूप महागातला आणि चांगल्या काचेचा आरसा आहे. म्हणजेच काय पूर्व त्याची पुण्याई खूप झालेली आहे. पण आत्ताच्या काही यांनी त्याच्यावर अ, अ, मळ बसलेला आहे. पण दुसऱ्याचा आरसा तेवढा चांगला नाही, पण त्याच्यावरचा मळ त्यांनी काढून टाकलेला आहे. तर प्रतिबिंब कोणत्या आरशात चांगलं दिसेल? कोणत्या दिसेल? ऑब्व्हियसली मळ ज्याच्यावरचा काढून गेलेला आहे, तिथे आपल्याला प्रतिबिंब दिसेल. कारण तो दुसरा अगदी चांगल्या क्वालिटीचा आरसा असला, तरी त्याच्यावर मळ बसलेला आहे. तर ही मळ काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे, तीच सगळी साधना आहे. तर विचारणेमुळे आणि अशा सायक्लिक प्रोसेसनी म्हणजे श्वासावर नाम घेणं, ही पण एक सायक्लिक प्रोसेस आहे. सगळं आपलं अ, जे अ, विश्वात सगळं चाललंय ते या सायक्लिक प्रोसेसवर आहे. आपली अशा गंगा पण स्पायरल फिरते आहे. आपली कुंडलिनी पण वेटोळे घेऊन ती वर जाताना पण स्पायरल वर जाते.
तर ह्या ॲक्शनला, रिपिटेशनला महत्त्व आहे. ते आपण एकदा रिपीट करतो, तेव्हा आपण परत तिथेच येत नाही. ती पॅरलल ॲक्शन म्हणजे आपण इव्होल्यूशनच्या पुढच्या लेयरला जातो, एका पारायणानंतर. मग दुसरं, मग तिसरं. तर हे होण्यासाठी या विचारणेनंतर आपल्याला हे लक्षात येतं, की मनाची सूक्ष्मता वाढली. म्हणजेच आरशावरचा मळ कमी झाला, म्हणजे ईश्वराचा प्रकाश जास्त पडला. मग तो ईश्वराचा प्रकाश तुमच्या व्यावहारिक बुद्धीतही उपयोगी पडतो. तुम्हाला विषय कळायला सोपे जातात. काही-काही लोकांना एकदा वाचलं लक्षात येतं किंवा गणितासारखा विषय आहे, बघितल्यावर लक्षात येतं. कॉम्प्युटर्समध्ये बघितल्या-बघितल्या पॅकेज आपल्याला वापरायला यायला लागतं. याचं कारण तो बुद्धीवरचा जो मळ आहे, तो थोडासा प्रयत्नांनी कमी झालेला आहे. तर तो आपल्याला जाणीवपूर्वक कमी करता येतो आणि तो एकदा कमी केला, तनुमानसा अवस्थेपर्यंत आलो, की निदिध्यासनाची अवस्था आहे. म्हणजे खरा तुमचा जोरदार परमार्थ सुरू झाला. तर ते आपण तनुमानसा पुढच्या वेळी बघू. त्याची डेफिनेशन फक्त आपण आत्ता बघू, की शुभेच्छा आणि विचारणा याच्यामुळे अ, बुद्धीचा मल थोडासा दूर झाल्यामुळे विषयाबद्दलची आसक्ती कमी झाली आणि आसक्ती कमी झाल्यानंतर तेवढी बुद्धीची सूक्ष्मता म्हणजे विषयाची आसक्ती कमी झाली म्हणजे मन इकडे-तिकडे धावणं कमी झालं. म्हणजे मनाला थोडी तरी स्थिरता आली. मग ईश्वर विषयक प्रयत्नात किंवा जी कर्तव्य कर्म पण आहे, बाह्य विषयाचे पण प्रयत्न हे कर्तव्य म्हणून ईश्वर धर्म म्हणून करणं, ही वृत्ती निर्माण झाली. म्हणजे धर्मे प्रीतीम निर्माण झाली. म्हणजे अ, शुभेच्छा आणि विचारणांनी पापम तापम व्याधी माधीमच्या दैन्यम हे सगळं गेलं आणि आता धर्मे प्रीतीम निर्माण झाली. अ, ती ही अवस्था तनुमानस आहे. म्हणजे मन बऱ्यापैकी इथे शुद्ध आणि विचार करायला योग्य झालं. म्हणजे साधन चतुष्टय संपत्तीची थोडीफार तयारी पण झाली म्हणता येईल किंवा आसन प्राणायाम करूनही अ, शरीरशुद्धी, नाडीशुद्धी म्हणतात ती झाली म्हणता येईल. अशी ही अवस्था थोडीशी इथे प्राप्त झाली. कुंडलिनीच्या प्रवासाच्या दृष्टीने जर विचार केला, की इकडे मणिपूर चक्राच्या पुढे गेलं. अनाहत चक्रापर्यंत एकदा आलं, की मग त्याच्यानंतर शक्यतो पतन होत नाही. तिथपर्यंत साधारण ती बुद्धी आपली आली आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास आणि हा आपण तनुमानसा डिटेलमध्ये आपण पुढच्या वेळी पाहू. आत्ता कोणाला एवढं पाहिलं त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का? अनफॉर्च्युनेटली मला स्लाईड नीट नाही दाखवता आली. माझ्या ते मूढ अवस्थेमुळे किंवा आलस्यामुळे ते वेळच्या वेळी पूर्ण नाही झालं. पण तरी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारता येतील. कळलंय का एवढं सगळं का सांगण्यात काही कमी राहिले किंवा अजून एक्सप्लेन व्हायला पाहिजे? कोणीच काय बोलत नाही म्हणजे सगळ्यांना आयदर कळले कळले किंवा हां, मग यातलं काय डोक्यावरून गेलं ते सांगितलंत ना, तर मी ते थोडं नीट प्रिपेअर करेन. म्हणजे माझ्या सांगण्यातली ती कमी आहे ॲक्चुअली. ते थोडंसं प्रिपेअर करून सांगेन. हां, त्याच्यासाठी हाच अभ्यास आहे ना. हे हे रिपीट. हां. हो, हो. हो, हे मी ऑडिओ मी ना काय झालंय ते आपलं म्हणजे गोपीगीताचा एक ते त्याच्यात म्हणजे नंतर एक्सटेंड झाले त्याच्यातलं काही म्हणजे कट करून तो व्हिडिओ पाठवायचा राहिला म्हणून पुढचे पण राहिले. ते मी पाठवतो सगळे व्हिडिओ आणि याचं थोडंसं मी असं पी-पी-टी फॉर्ममध्ये करतोच आहे आता जे मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला. ते एकदा झालं ना तर म्हणजे थोडंसं हे हे आहे की म्हणजे
श्राव्य माध्यमाबरोबर दृक पण म्हणजे व्हिज्युअल्स पण आले ना, तर थोडंसं ते सोपं जाईल. तर ते तसं हे पण मी पाठवीन एकदा पूर्ण झाल्यावर पी-पी-टी पण. हो. एक ॲक्चुअली ना आपलं जे मागे श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्राचा अर्थ झाला ना, तर ही कल्पना ॲक्चुअली अशी पी-पी-टी बनवायची अ, अ, म्हणजे कशी आली तर एकदा यांनी अ, वसुधाताई म्हणाल्या, की "जे तू कन्सेप्ट सांगतोस, ते करायला आणि लक्षात राहायला थोडंसं पिक्टोरियल फॉर्ममध्ये काय करता आलं तर कर." तर ते करिश्मानी पण इतकं छान उचलून धरलंय, ती घोरात कष्टाच्या अर्थाचं पण थोडंसं एक तयार करते. तर ते पण आपण एकदा तिचं झालं, की ते प्रेझेंट करेल, की त्यांनी म्हणजे एक अ, एका फ्लोमध्ये किंवा एका चार्टच्या स्वरूपात समोर असलं ना, तर आपल्याला तो विचार करायला पण सोपं जातं. तर हो. आणि ह्या निमित्ताने काय होईल, हे आता आपण इथे जे करतोय ना, तर हेच आपण जे आपण महाराजांच्या साइटमध्ये पण आपण एक भाग ठेवलाय, की स्तोत्रार्थ किंवा महाराजांची प्रवचनं आता घोरात कष्टात किंवा दिगंबराचं प्रवचन आहे, की ते आता पुढच्या पिढीला नुसतं वाचून सुद्धा कळण्यातलं नाहीये. तर मग त्याचं एक्सप्लेनेशन आपण जर अशा पी-पी-टी किंवा अशा फॉर्ममध्ये जर देऊ शकलो, तर आत्ताच्या पिढीला ते इंटरेस्टिंग पण वाटेल. त्याच्यात थोडं ॲनिमेशन किंवा असं देऊन, की ते त्यांना पचेल अशा स्वरूपात. जे रामकृष्ण म्हणतात नाही का, की आई पाहते म्हणजे कोणाला नुसताच उकडलेला बटाटा आवडतो, तर कोणाला चमचमीत रस्स्याची भाजी आवडते. तर तसं ते महाराजांचं जे हे आहे, ते आत्ताच्या पिढीला कसं आवडेल, अशा स्वरूपात जर दिलं आणि या स्वरूपात आलं तर आपल्या सगळ्यांना म्हणजे चित्र बघितल्यावर बेसिक इन्स्टिंक्ट असतो. आपण इव्हन आपली ही पुस्तकं आपण ब्लॅक एंड व्हाईट झेरॉक्स करून घेतो आणि ओरिजिनल पुस्तक आहे. तर ब्लॅक एंड व्हाईट झेरॉक्स करून घेतल्यावर ती तेवढी नाही वाचली जात, जेवढं कलर पुस्तकं वाचली जातात. तर त्याचाही थोडा उपयोग करू आपण आणि सोपं करायचा प्रयत्न करू. पण त्याच्याबरोबर हे सांगताना पण ना, मध्ये तुम्ही हात रेज करू शकता. म्हणजे चालू असताना तुम्ही फ्लोमध्ये विचारू शकता. म्हणजे त्यातलं एखादं गोष्ट कळली नाही तरी विस्मृती होण्याचा चान्स असतो. पण ती पक्की कळली तर तेवढं जास्त लक्षात राहतं. तर तसं पण थोडंसं प्रश्न जर जास्त आले, तर मला लक्षात पण येईल, की माझं सांगण्यात गॅप कुठे होते. म्हणजे अ, कुठ काय अजून सांगायला पाहिजे हे पण लक्षात येईल मला. हो. किंवा आत्ता आपलं झालं ना हे, तर काही प्रश्न आहेत ते नुसतं नोट करून चार्टमध्ये टाकून ठेवले किंवा असं काहीतरी आपण करू शकतो. हं, चालेल. आणि हे मी व्हिडिओ पाठवतो लवकरच सगळे सीरियल. हं, चालेल. हो, हो. नाही आणि मी पण म्हणजे बऱ्याच वेळा मी पण ते परत-परत ऐकतो. कारण हे कसं आहे, की हे तुमचे माझे काही विचार नाहीयेत. हे महाराजांनी सांगितलेले विचार आहेत. तर त्यामुळे आपणच आपलं ऐकायला पण ते असं होतं, की अरे महाराजांनी म्हणजे हे सुचवलं, हे झालं. ते म्हणजे कधी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सतत त्या अवस्थेत नसतो ना महाराजांच्या याच्यात. आपण जेव्हा क्षिप्त अवस्थेत असतो, तेव्हा ते ऐकलेलं आपलंच आपल्याला हे वाटतं, की अरे हे महाराजांनी किती छान सुचवलं किंवा हे मग प्रवचनातलं आठवतं. त्या निमित्ताने अजून आठवतं. त्यामुळे नाही याचं कारण म्हणजे गोडसे काकांनी ती सवय लावली आम्हाला सगळ्यांना. महाराजांचं सोडून इकडे-तिकडे काही एक्स्ट्रा बोलायचंच नाही काही. त्यांनी जे सांगितलंय तेवढंच बोलायचं. इथे फक्त आपण ते थोडंसं सोपं करायला साध्या भाषेत आणि साधी आत्ताची उदाहरणं घेतोय. पण अदरवाईज महाराजांच्या शिवाय काही बोलायचंच नाही. त्यामुळे आहे ते त्यांचं जसंच्या तसं पोहोचवायचा आपला प्रयत्न आहे एकमेकांना. एवढंच. चालेल. काका नमस्कार करतो. आज
गुरुदेव दत्त.